तो सोन्याच्या खापऱ्या घालणार आहे का? खैर केली जाणार नाही. तुमचं भविष्य संकटात येणार. हसन मुश्रीफांचा थेट अजितदादा स्टाईलने धमकीबाजा इशारा. कागल नगरपालिका निवडणुकीमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे एकत्र आल्यानंतर कोल्हापूरमध्ये एकच राजकीय खळबळ उडाली आहे. दरम्यान आता कागल नगरपालिका निवडणुकीसाठी जागावाटप झाल्यानंतर प्रचाराचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान प्रचारामध्ये आता हसन मुश्रीफ यांनी अजितदादा पवार स्टाईलने मतदारांना धमकीबाजा इशारा देण्यास सुरुवात केली आहे. मुश्रीफ यांनी ज्या वॉर्डमध्ये मते कमी पडतील त्यांनी ठरवून ठेवा, आपलं काही खरं नाही अशा शब्दात धमकीबाजा इशारा दिला आहे. कोणी कितीही निगेटिव्ह चर्चा केली आणि तसं कळलं तर त्यांची खैर केली जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. हसन मुश्रीफ यांनी पुढे म्हटलंय की उमेदवार बाहेरच्या वॉर्डमधील आहे म्हणून कोणी दुर्लक्ष करू नका. घराजवळचा उमेदवार आहे म्हणून तुमच्या घरात सोन्याच्या खापऱ्या घालणार आहे का, अशी सुद्धा विचारणा हसन मुश्रीफ यांनी यावेळेस केली आहे. ते म्हणाले की नेते मंडळी ज्यावेळी एकत्र येण्याचा निर्णय घेतात त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्याची अंमलबजावणी करायची असते. नेत्यांनी घेतलेला निर्णय पटो अथवा न पटो पण मान्य करायचं असतो, असं सुद्धा त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ते पुढे म्हणाले की आता समरजित सिंह साहेब आपल्यासोबत असल्यामुळे माझ्या धमकीवर मर्यादा येणार आहेत. दोघे भांडत बसलो तर आपलं महत्त्व राहिलं असतं, आपल्याला पैसे मिळाले असते, कोणीतरी विचारलं असतं म्हणून काही लोक गमजा करत असतील असंही ते म्हणाले आहे. आणि शेवटी ज्यावेळा नेते मंडळी निर्णय घेतात त्यावेळेला त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सैनिकांची असते. कैलासजी शामराव विभाजी पाटील म्हणायचे, आम्हाला तुमच्यापेक्षा जास्त 2-3 आणि कळते म्हणून तुम्ही आम्हाला नेते केले. जर आम्हाला जास्त कळत नसतं तर तुम्ही आम्हाला नेतेच केलं नसतं. आणि ते कधी कधी म्हणायचे की मग तुम्ही आमच्या खुर्चीवर बसा आणि घ्या निर्णय. याचा अर्थ असा की एकदा नेत्याने घेतलेला निर्णय हा मनाला पटो अगर न पटो हा मान्य करायचा आणि त्याच्यामध्ये यश मिळवण्यासाठी आपण प्रामाणिकपणाने प्रयत्न करायचे. आता राजेसाहेब आल्यामुळे थोडस माझ्या धमकीला मर्यादा येणार आहेत, कारण त्यांची पार्टी शिस्तबद्ध, आमची पार्टी रेड्या पाड्याचं आऊत. आता काय असते समाजामध्ये असं ज्यावेळेला होतंय ध्रुवीकरण, त्यावेळेला अनेकांना असं वाटतं की आता आपलं महत्व गेलं. की दोघं भांडत बसली असती तर आपलं महत्व राहिलं असतं, आपल्याला कोणतरी विचारलं असतं, आपल्याला काहीतरी 4 पैसे मिळाले असते आणि आपलं महत्वच कमी झालं. आणि मग जरा थोडा गमजा करण्याची सवय असते त्यांना. आता हे जे फॉर्म भरून जे राहिलेले आहेत ते काही सहज झालेलं नाही. कोणाला उठून बसवायचं, कोणाला पंप मारायचा. थोडीशी बातमी आधी फुटली त्याचा थोडासा हा परिणाम आहे हेचही मी मानतो. परंतु शेवटी कार्यकर्ता म्हटल्यानंतर आणि एकदा निर्णय नेत्यांनी दिल्यानंतर आपल्यासमोर कोणताही पर्याय नसतो. गमजा करणारी गमजा करून जातील, परंतु तुमचं भविष्य संकटात आणते. आता आजपासून किंवा काल 2 दिवसापासून आपण प्रचार ज्याचा उल्लेख जयंतरावांनी केला. आता आपल्या प्रभागामध्ये 2 उमेदवार आहेत, त्यांनी कार्यालय केलं असेल. या सगळ्या उमेदवारांना सांगेन की एकदा या कार्यकर्त्यांना सकाळी किती वाजता जमायचे सांगा आणि संध्याकाळी, कारण दुपारी सुट्टी द्यावी लागेल तुम्हाला जेवायला, आणि संध्याकाळी किती वाजता जमायचे सांगा. कुणी बोलणार नाही, कुणी फोन करणार नाही. हे काय त्याच्या घरचं लग्न नाही, हे आमचं लग्न आहे. आणि म्हणून आपण होऊन तिथं हजर राहायचं. जे जे ते सांगतील ते प्रमुख कार्यकर्ते त्या प्रभागाचे, मग याद्या काढायचं काम असेल, परगावच्या लोकांना जाऊन सांगायचं असेल, या प्रभागातले जे आता भया म्हणजे उल्लेख केला त्या प्रभागात असेल त्याला जाऊन सांगायचं असेल. निवडणूक ही एक युद्ध असतं. आणि मी परवा भाषणामध्ये शिकारीचं उदाहरण दिलं होतं की सश्याच्या शिकारीला सुद्धा AK-47 घेऊन द्यायला पाहिजे. संजय पांडिक माझे मित्र म्हणाले ते अस्वस्थ आहेत अजून की अतिरेकी भाषा मुश्रीफ वापरतायत. आता एरगण घेऊन गेलो आणि वाघ झाला समोर तर एरगण म्हणणार आहे.
त्याला काहीतरी असं मोठंच हत्यार पाहिजे. आणि म्हणून याचा अर्थ असा होता की निवडणुकीसाठी आणि ते जिंकण्यासाठी साम दंड भेद या सगळ्याचा वापर करून आपल्याला निवडणूक जिंकावी लागते. आणि अनेक वेळा मी भाषणात, आता राजेसाहेब आठवण माझ्यावर बऱ्याच आलेले आहेत, आपण गल्लीतल्या गोट्या खेळणाऱ्या मुलांची सुद्धा स्पर्धा लागली की ती आमची टीम कशी जिंकली पाहिजे, त्यासाठी कसं त्याला मार्गदर्शन करता येईल हे आपण इथली तयारी आपण केली पाहिजे. म्हणजे निवडणूक ही जिंकणंच, याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. एखाद्यानेही येऊन तक्रार केली की कृपया तुम्ही हा वाईट प्रसंग आमच्यावर आणू नये, एवढीच विनंती मी या निमित्ताने करणार आहे. कसलीही तक्रार येता कामा नये. आणि दुसरी तुमच्या जबाबदारी आहे, कोणही आपल्या गटात असेल किंवा राजेसाहेबांच्या गटात असेल, जर निगेटिव्ह बोलत असेल तर त्याचंही नाव आम्हाला तुम्ही सांगितलं पाहिजे. लगेच त्याला पॉझिटिव्ह करण्याची आवश्यकता आहे. मी मगाशी म्हटलं की अनेकांचे मानवी स्वभाव असतात, कुणाला आवडते कुणाला नाही आवडत, आणि यामध्ये निगेटिव्ह वातावरण करणं आणि मनाच्या मध्ये संभ्रम तयार करण्याचं काम अशा एक शक्ती करत असतात. आपण फार बारकाईने तिकडे लक्ष देण्याची गरज आहे. पण आपल्या तालुक्याला ही युती काही नवीन ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कागल.